तुमचे ते चालू आहे भाई. पण सर डॉक्टर रिटायर नाही होत ना कधी? तुम्ही कसे रिटायर झाले? कुत्रे वगैरे मोठे झाले तुम्ही ज्यांना बघायचे. तुम्ही कोणत्या 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 ॲनिमल्सला जास्त बघायचे? गाई म्हशी. अच्छा, गाई म्हशी बघायचे डायरेक्ट. तर फक्त डिलिव्हरी करायचं त्यांचं ते सोडून दुसरं काही पण होतं? हा, तर सर्वच केलं त्याचं, जसं ह्युमन मध्ये आहे डिलिव्हरी तुम्हाला करावं लागतात गाई म्हशींच्या डॉक्टरला? काय करावं लागतं. मग ते तर गावातल्या बाकी लोक पण करतात. हा, करतात, बाकी लोक पण ते गुजरातमध्ये होते. गुजरातमध्ये म्हणजे तुमचे ते चालू आहे भाई. यांच्या गुजरातच चालू आहे भाई. पहिले गुजरात सांग. तुम्ही गुजरात का नाही सांगत आहे भाई? गुजरात काही एवढं मोठं नाही आहे शो ऑफ करण्यासारखं. इथं कुत्रा म्हशीचं चालू आहे, ते गुजरात म्हणताय भाई. तिकडे पण कुत्रा म्हशी सारखेच असतात मॅम. हा ठीक आहे. हा, काय गुजरातचे काय? इथल्या माणसांपेक्षा तिथं ढोरांची काळजी जास्त आहे गुजरात. हे तुम्ही त्यांचं तारीफ करायला आम्हाला का बरं इन्सल्ट केलंय तुम्ही? मॅडम म्हणतो महाराष्ट्राच्या लोकांपेक्षा तिकडच्या जनावरांची जास्त काळजी घेतात. आम्ही कसं तिथं 35 वर्ष राहिलो ना, म्हणून ते इफेक्ट आहे अजून थोडासा. आता 1.5 वर्ष झालं. तुम्ही महाराष्ट्रात 1.5 वर्ष पहिले झालेत. तुम्हाला कसं तिकडचे लोक चांगले वाटतात तुम्हाला? आपलेही चांगले आहेत, तिकडचे चांगले. ठीक आहे मॅम. ऑलरेडी सांगितलं तुम्ही तिकडचे ढोरे म्हशी चांगले आहे. वा भाई, हे काय कम्पॅरिझन आहे भाई? माणसांचं कम्पॅरिझन होतं, जनावर माणसांचं कम्पॅरिझन केलं भाई. आणि ते पण असं नाही, कम्पॅरिझन मध्ये पण माणसंच हारलेत आपले. हा ठीक आहे. तर तुम्ही आता महाराष्ट्रात आल्यापासून तुम्ही प्रॅक्टिस नाही करते? हा, नाही, जनावरांचं म्हणजे आता एज नुसार त्याच्याजवळ गेलो की तो लाट मारते ना जनावर, म्हणून आता ते तर तुम्हाला ती लात मारायची भीती वाटायला लागली आता? भीती वाटायली, बरोबर. मग फक्त लात मारतो म्हणून तुम्ही सोडून दिली प्रॅक्टिस? भाई हे काय डॉक्टर आहे भाई? आणि पैसे देत नाहीत महाराष्ट्र. अच्छा, अरे भाई हे सांगा सर. हे आता आलं ना.